हॉटेल मॅनेजमेंटचं नवीन दालन या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुरू झालं आहे. काय सांगाल याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? पहिलं मी लोकमान्य ट्रस्टनी ते कॉलेज इथं स्थापन केलं, माय इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. तो खरोखर त्यांना शुभेच्छा देतो. आणि मला वाटतं की ह्या कोकण भागामध्ये असं हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज म्हणजे तो पण सेंट्रल गव्हर्मेंटवर रिलेटेड आणि आता तो अफिलिएटेड टू इंडियन नॅशनल काउन्सिलवर आहे, तर तो आपल्याला भरपूर उपयोगी होऊ शकतो. मी पण त्या भागावरून म्हणजे IHM वरूनच आहे, मुंबईवरून. तर तसं एक इन्स्टिट्यूट इथं आलं आणि इथं आज स्थापन झालेलं आहे आणि ते पण सावंतवाडीला वरूनच 10 मिनटं स्टेशन, मडगाव स्टेशनवरून म्हणजे 2 मिनटं चालता येऊ शकतो. तर मला वाटतं इथं आपल्या कोकण भागांच्या मुलांसाठी भरपूर बेनिफिशियल होईल. आणि मला वाटतं गोव्यावर पण मुलं येतील आणि रत्नागिरीवर पण मुलं येतील, कशाला स्टेशन पण जवळ आहे त्यामुळे. सर, आपलं पण फील्ड हेच साधारण हॉटेल मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे. तर नवीन विद्यार्थी ज्यांना या ठिकाणी ॲडमिशन्स घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी काय तुमचा सल्ला असेल? माझा सल्ला आहे की पहिलं तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करणं, काय कुकिंगमध्ये त्याच्यामध्ये करणं तुम्हाला इंटरेस्ट असायला पाहिजे, तरच तुम्ही ते स्टेप घ्यायला पाहिजे. कशाला त्याच्यामध्ये हार्डवर्क भयंकर आहे. असं नाही की तो 9 to 6 जॉब आहे का 9 to 5 जॉब आहे. त्याला केव्हा केव्हा 12 तास काम करायला लागतो, केव्हा केव्हा 18 तास पण काम करायला लागतो. तर त्याच्याशी हार्डवर्क भरपूर आहे. तर तुमचं विचार तसं असेल तरच घ्या. आणि मला वाटतं तुम्ही घेतला तर मला वाटतं ह्या भागासाठी भरपूर पुढच्या काळामध्ये भरपूर स्कोप आहे. पुढच्या 5-10 वर्षामध्ये तो कोकण पट्ट्यामध्ये भरपूर हॉटेल्स येणार आहे, भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार आहे. तर मला वाटतं की आपण इथून पुढून तुम्हाला एम्प्लॉयमेंटचं स्कोप भरपूर आहे. इथं नाही पण बाहेर पण गेलं, बाहेर देश पण जाऊ शकता, तुम्ही शिपवर जाऊ शकता. मोठे 5 स्टार हॉटेल्स गोवामध्ये पण आहे, मुंबईमध्ये पण आहे. तर भरपूर स्कोप आहे आपल्यासाठी म्हणजे ह्या इंडस्ट्री.